मराठवाड्यामध्ये तापमान चांगलंच वाढलंय। फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बागांवर पांघरुण घातलंय। पांढरे कापड संपूर्ण बागेवर टाकत फळबाग वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या शेतकऱ्यांकडून केला जातोय। पाणी टंचाई आणि पारा वाढल्यानं फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे कडक ऊन यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। काय खबरदारी सध्या घेतली जाते? नक्कीच सागर, मराठवाड्यामध्ये उन्हाचा प्रचंड चटका वाढलेला आहे आणि या चटक्यामध्ये फळबागा ज्या आहेत त्या वाळून चाललेल्या आहेत, सुकून चाललेल्या आहेत आणि त्याच फळबागा वाचवण्याचा शेतकऱ्यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे। मी अशाच एका फळबागेमध्ये आलेलो आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर पांढऱ्या या फळबागांवरती घातलं तर सगळ्याच वावरातली जेवढी काही ही डाळिंबाची झाड आहेत या झाडांवरती अशा पद्धतीनं हे पांढरं कापड टाकलेलं आहे आणि उन्हाचा चटका जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण या मांडवाच्या आतमध्ये, या कापडाच्या मांडवाच्या आतमध्ये जर आलं तर ही सगळी फळबाग बघू शकतो। या फळबागेला डाळिंब जी आहे ती मोठ्या प्रमाणात लगडल्याची सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। मात्र उन्हामुळे हे डाळिंब आणि ही बाग जी आहे ती जळून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही बाग वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं पांढऱ्या कापडाचा मांडव जो आहे तो शेतकऱ्यांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि या अशा पद्धतीचा मांडव तयार करून उन्हाचा चटका जो आहे तो 50% कमी करण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांकडून केलेला आहे। त्यामुळे आपण ह्या बागेचे पानं वगैरे जर बघितलं तर ते सुकलेले नाहीत, व्यवस्थित पद्धतीचं या ठिकाणी ही बाग जी आहे ती राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या मांडवाच्या बाहेर पडलं तर अगदी उन्हाचा चटका लागतो आणि आतमध्ये आलं तर थोडासा सुकून निर्माण होतोय। त्यामुळे अशा पद्धतीनं फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पांढऱ्या कापडाचा हा मांडव टाकलेला आणि फळबागा जी आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। नक्कीच दत्ता, धन्यवाद या माहितीसाठी।